लव जिहाद धर्मांतर रोखण्यासाठी कायदा, पोलीस महासंचालकाच्या अध्यक्षतेखाली समिती, आंतरधर्मीय विवाहाच्या माध्यमातून उघडकीस येणाऱ्या लव जिहादच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार आहे. हिंदू मुस्लिम आंतरधर्मीय विवाहातून लव जिहादच्या घटना राज्यात उघडकीस आल्या. हिंदुत्ववादी संघटनांकडून ही मागणी होत आहे. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत महिला आणि बाल विकास, अल्पसंख्याक विकास, विधी आणि न्याय, सामाजिक न्याय विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव किंवा सचिव तसेच गृह विभागाच्या विधी शाखेचे सहसचिव किंवा उपसचिव हे या समितीचे सदस्य असतील, तर गृह विभागाचे सहसचिव अथवा उपसचिव हे समितीचे सदस्य सचिव असतील. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य, सलग दुसऱ्यांदा पदकाचे द्विशतक. हे एकमेव राज्य. सैन्यदल संघाने 68 सुवर्ण, 26 रौप्य, 27 कांस्य पदक जिंकले. राजकीय पक्ष आरटीआय कक्षेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयाने मागितले उत्तर. निवडणुकीदरम्यान जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी तसेच काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी राजकीय पक्षांना माहितीचा अधिकार आरटीआय कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र निवडणूक आयोग आणि 6 राजकीय पक्षांना लेखी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स EDR आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी या विषयावर दाखल केलेल्या 2 स्वतंत्र याचिकांवर सुनावणी सुरू आहे. याचिकेत काय आहे तर लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 29A अंतर्गत नोंदणीकृत राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 2H अंतर्गत सार्वजनिक अधिकारी म्हणून घोषित केले जावे, जेणेकरून ते पारदर्शक आणि लोकांसाठी जबाबदार असतील आणि निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखता येईल. आरटीआय अधिनियमन आणि राजकीय पक्षांशी संबंधित अन्य कायद्यांचे पालन निश्चित करावे व यावर अंमलबजावणीस अपयशी ठरल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचे निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने 7 जुलै 2015 रोजी केंद्र निवडणूक आयोग आणि काँग्रेस, भाजप, CPI, राष्ट्रवादी आणि बसपा या 6 राजकीय पक्षांना नोटीस बजावली होती. पंधरा फेब्रुवारी 2025 महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायदे लागू करा. महाराष्ट्रातील सर्व पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये 3 नवे फौजदारी कायदे लागू करावेत. नवीन फौजदारी कायद्यानुसार महाराष्ट्र सरकारने अभियोग संचालनालय तयार करावे असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत घेण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेस उपस्थित होते. निर्देश: 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या प्रकरणामध्ये 90% अधिक शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस, सरकारी वकील आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्रितपणे काम करावे. गुन्ह्याशी संबंधित कलमांचा गैरवापर टाळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संघटित गुन्हेगारी, दहशतवाद आणि मॉब लिंचिंग सारख्या प्रकरणावर नियमितपणे लक्ष ठेवावे. कारागृह, सरकारी रुग्णालय, बँका, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज, FSL इत्यादी सुविधांमध्ये दृश्य माध्यमाद्वारे पुरावे जतन करण्याची व्यवस्था असावी. क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम्स CCTNS द्वारे 2 राज्यांमध्ये FIR हस्तांतरित करता येईल अशी प्रणाली लागू करावी. प्रत्येक पोलीस विभागात फॉरेन्सिक सायन्स मोबाईल व्हॅनची उपलब्धता सुनिश्चित करावी. महाराष्ट्र सरकारने राज्याची फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम NAFS शी नॅशनल ऑटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम संलग्न करावी. भारतीय बॅडमिंटन संघाचे आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीत जपानकडून एकतर्फी पराभव. आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धा. परकीय चलन गंगाजळी तिसरी साप्ताहिक वाढ. 7 फेब्रुवारी या सरलेल्या आठवड्यात $7.65 अब्ज ने वधारून
$638.26 अब्ज डॉलरवर पोहोचली भारतीय परकीय गंगाजळ, असे आरबीआयने स्पष्ट केले. नव्या मैत्री पर्वाची नांदी, संरक्षण ऊर्जा क्षेत्रात अमेरिकेची भरीव मदत, व्यापार शुल्काच्या मुद्द्यावरून मात्र भारताची कोंडी. परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे: भारत पश्चिम आशिया युरोप मार्गाबाबत मैत्र्य, एकत्रितपणे महान व्यापारी मार्ग उभारण्याचा विश्वास, पूर्व लडाखमधील चीनबरोबरील संघर्ष वाईट असल्याची ट्रम्प यांची टिप्पणी, चीन, अमेरिका, रशिया, भारत यांच्याशी संबंध चांगले असावेत.